अजितदादांच्या अपघाताला परवा 3 महिने होत आहेत, मात्र अद्यापही तपास पुढे सरकला नाही। रोहित पवारांची ट्विट करत ही प्रतिक्रिया 28 तारखेला सकाळी 10 वाजता पुण्यातील सीआयडी ऑफिसला भेट देऊन तपासाची सद्यस्थिती जाणून घेणार आहे, असं रोहित पवारांनी म्हटलंय। तर माझ्याकडे आलेली नवीन माहिती आणि कागदपत्र सीआयडीकडे सादर करणार, असं रोहित पवारांनी म्हटलंय। काय ट्विट पाहूया। अजितदादांच्या अपघाताला 3 महिने होत आहेत, मात्र अद्याप तपास पुढे सरकलेला नाही। सीआयडी नेमकं काय करते हे देखील कळत नाही। 28 तारखेला सकाळी 10 वाजता पुण्यातील सीआयडी कार्यालयाला भेट देऊन तपासाची सद्यस्थिती जाणून घेणार आहे। तसंच माझ्याकडे आलेली नवीन माहिती आणि कागदपत्र सीआयडीकडे सादर करणार आहे। मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलेल्या आश्वासनाला 1 महिना लोटला असून काहीही कार्यवाही झालेली नसल्याने जनतेत नाराजी आहे। मुख्यमंत्री कदाचित इतर राज्यांच्या निवडणूक प्रचारात व्यस्त असतील। आता निवडणुका देखील झाल्या आहेत, त्यामुळे येत्या 10 दिवसात सीबीआय तपास तसंच इतर प्रश्नांच्या संदर्भात कार्यवाही होईल ही अपेक्षा आहे, असं ट्विट रोहित पवार यांनी केलंय।